मी बघते तुझं आणि विवांचं नातं बऱ्याच काळापासून विसंवादात आहे. त्या म्हणाल्या, आणि मला वाटतं आता मला कारणही समजलं आहे. सिया कारण आहे का याचं? तिच्या सासूबाईंनी थेट प्रश्न विचारला. कोयल दचकली. काही क्षण ती शांत राहिली. कोयल माझ्यासोबत चल, असं म्हणून सासूबाईंनी तिला स्टोअरूममध्ये नेलं. त्यांनी दार लावलं आणि भिंतींच्या कोपऱ्यात ठेवलेल्या एका मोठ्या बॉक्सकडे तिला नेलं. त्या बॉक्सवर कोयलचं नाव लिहिलं होतं. हो, तोच तो बॉक्स होता जो त्यांचं घर बदलताना हरवला होता. पण त्यांनी तो शोधला कसा? आणि जर सापडला तर त्यांनी तो परत दिला का नाही? कोयलच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. गोंधळू नकोस मुली, सासूबाईंनी सांगितलं. आपली दोन कुटुंब जेव्हा शेजारी राहत होती, आठवतंय का? कोयलने मान हलवली. त्यावेळेस विवानला तुझ्यावर प्रेम झालं होतं, जेव्हा त्याने तुला शाळेच्या निरोप समारंभासाठी सोडलं होतं. पण संदीपच्या प्रकरणामुळे तुझे आईवडील त्रस्त झाले. शेजाऱ्यांच्या चर्चेमुळे तू त्रासात येऊ नये म्हणून त्यांनी घर बदलण्याचा निर्णय घेतला. आम्ही खूप समजावलं पण त्यांनी हट्ट धरला. जेव्हा तुम्ही स्थलांतर करत होता तेव्हा घाईत हा बॉक्स राहून गेला. विवानला तो सापडला आणि त्याने तो आपल्या खोलीत ठेवला. मी त्याला तो परत द्यायला सांगितलं पण तो ठाम होता. म्हणाला, ही तिची आठवण आहे, मी ठेवणारच. आणि त्याने मला वचन द्यायला लावलं की मी तुला याबद्दल कधीच काही सांगायचं नाही, जोपर्यंत तुम्ही दोघं पुन्हा एकत्र येत नाही. कोयलच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. तिच्या ओठांवर आनंदाचा वळसा उमटला. म्हणजे तो अजूनही मला प्रेम करतो? हा विचार तिच्या मनात आला आणि तिचं हृदय धडधडलं. तिच्या सासूबाईंच्या शब्दांनी तिला नवजीवन दिलं. तिने बॉक्स उघडला. आत तिची खेळणी, हस्तकला, तिची डायरी आणि लहान मोठ्या वस्तू स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवलेल्या होत्या. विवानने वर्षानुवर्ष त्यांची काळजी घेतली होती. हे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. तो तुला प्रेम करत होता आणि अजूनही करतो. हे जाणून सुद्धा की तू संदीपवर प्रेम करत होतीस, सासूबाई थोड्या खिन्नपणे म्हणाल्या. मी त्याच्यावर प्रेम करत नाही आई, खरंच नाही. कोयल त्यांच्याजवळ बसली आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी बोलली. तिने तिच्या भावना, तिचं दुःख आणि तिचं खरं प्रेम त्यांच्यापुढे उघड केलं. तिला नेहमीच विवानच्या आईकडून आईसारखंच प्रेम मिळालं होतं आणि त्या क्षणी ती त्यांच्या मिठीत विसावली, हलकी, निर्धास्त आणि भावनांनी ओथंबलेली. सासूबाई थोड्या संतापलेल्या पण ठाम आवाजात म्हणाल्या, मला विश्वास बसत नाही की सिया असे घाणेरडे कृत्य करू शकते. पण बघ ना, मला माहीत आहे एक दिवस तू माझ्या मुलावर प्रेम करशीलच, कारण त्याचं खरं प्रेम तुझं मन जिंकेल. मला खूप आनंद झाला हे ऐकून की तू त्याच्यावर प्रेम करतेस. आता आपण दोघींनी मिळून माझ्या मुलाला, म्हणजे तुझ्या नवऱ्याला, सियाच्या कपटी कारस्थानांपासून वाचवायचं आहे. आपण तिचे गैरकृत्य पुराव्यांसह उघड करूया. कोयलने दीर्घ श्वास घेतला, डोळे मिटले आणि शांतपणे म्हणाली, आई, जर तो खरंच माझ्यावर प्रेम करत असेल तर मग मला माझं पवित्रत्व का सिद्ध करावं लागतं? त्याला जाणवत नाही का की मी त्याच्यावर प्रेम करते? तो नेहमी माझ्यावर संशय घेतो. हे ऐकून सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी कोयलला जवळ घेतला आणि घट्ट मिठी मारली. बाळा, त्या हळूवार स्वरात म्हणाल्या, तो तुझ्यावर प्रेम करतो म्हणूनच एवढा हक्क गाजवतो. त्याला तुझं खरं प्रेम किती खोल आहे हे अजून समजलेलं नाही. तो मान्य करायला तयार नाही की तो तुला बिनशर्त प्रेम करतो. त्या भावनांना दाबण्यासाठीच त्याने हा बॉक्स इथे ठेवला आहे. पण प्रत्येक रात्री जेव्हा सगळे झोपतात तो इथे येतो आणि तुझ्या वस्तूंना पाहत बसतो. त्याला तुला गमावण्याची भीती आहे, म्हणूनच तो तुझ्याशी कधी कधी कठोर वागतो. पण लग्नानंतर दिवसागणिक तो तुला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तो आता बदलला आहे कोयल. त्याला तू हवी आहेस, कोणत्याही किमतींवर. फक्त तू त्याचा विश्वास जिंकायचा आहेस. मग तो स्वतःच्या कवचातून बाहेर पडेल आणि तुला खरा विवान दिसेल. त्या थोडा विराम घेत म्हणाल्या, त्याने तुझ्याशी लग्न केलं ते तुला त्या दोन चेहऱ्याच्या संदीपपासून वाचवण्यासाठी. आता तो पुन्हा तुमचं नातं सुधारायचा प्रयत्न करत आहे. नाहीतर तो तुला डिनरसाठी बोलावलं असतं का? कोयलच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. सासूबाईंच्या प्रत्येक शब्दात तिला सत्य जाणवलं. आता तुझी वेळ आली आहे बाळा, त्या म्हणाल्या. सियाच्या कपटी खेडींपासून विवानला वाचवायची. त्याला वाचव, त्याचं खरं प्रेम जप. सासूबाई मनमोकळं हसल्या. कोयलला त्यांच्या शब्दांनी धीर मिळाला. पण मनात एकच विचार फिरत राहिला, जर संदीपने हे ऐकलं असतं तर तो आयुष्यभर कुरकुर करत राहिला असता. तिचा करारानुसार नवरा विवान अजूनही तिच्या निष्पाप, निरागस मित्र संदीपबद्दल खोल गैरसमज बाळगून होता. आणि आता कोयलने ठरवलं होतं हे गैरसमज कायमचे दूर करायचे. काही दिवस अगदी झपाट्याने गेले आणि कोयलला फक्त एकच गोष्ट हवी होती, सिया लवकरात लवकर त्यांच्या घरातून निघून जावी.
सिया अगदी ठरवून आली होती विवान आणि कोयल यांच्यामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी. ती प्रत्येक क्षणी अशी परिस्थिती निर्माण करायची की दोघे एकत्र वेळ घालवूच शकणार नाहीत. ऑफिसमध्ये असो वा घरी सिया नेहमी विवानला व्यस्त ठेवायची. कोयलच्या सासूबाईंनी विवानला कित्येकदा सांगितलं होतं की सियाला तिच्या घरी पाठवावं, कारण लोक बोलायला लागले होते. समाजात सिया आणि विवान यांचं नाव एकत्र घेतलं जाऊ लागलं होतं. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर हॉट पेअर म्हणून व्हायरल झाले होते. ही गोष्ट कोयलला अस्वस्थ करत होती. तिला स्वतःवर शंका यायला लागली. मी खरंच सियाचे कारस्थान उघड करू शकेन का? त्याआधी विवान तिच्याशी अधिक जडला तर? दरम्यान संदीप सियावर गुप्त नजरेने लक्ष ठेवत होता. तिचं काही संशयास्पद वागणं लक्षात येतं का म्हणून. पण त्यांना काहीच ठोस पुरावा सापडत नव्हता. कोयलने देवाला मनापासून प्रार्थना केली, ही शेवटची वेळ आहे देवा, विवानला त्या सियापासून वाचव. कॉलेज सुरू झालं आणि कोयल पुन्हा अभ्यास, प्रोजेक्ट, असाइनमेंट्स आणि अनेक गोष्टींमध्ये व्यस्त झाली. प्लेसमेंटसाठी तिला स्वयंसेवक म्हणून नाव दिलं गेलं होतं. वेळ हातातून निसटत चालला होता. एके दिवशी अखेर विवानने सियाला समजावलं की तो तिच्या स्टॉकरचा प्रश्न सोडवेल आणि तिला तिच्या घरी पाठवलं. त्या दिवसापासून कोयलने विवानशी बोलणंच बंद केलं होतं. त्याने अनेकदा प्रयत्न केला आपली बाजू समजावण्याचा, पण ती प्रत्येक वेळी काहीतरी बहाणा करून निघून जायची. सियाच्या उपस्थितीत ती स्वतःला जास्त दाखवू इच्छित नव्हते. शेवटी जेव्हा सिया तिचं सामान घेऊन घरातून निघाली तेव्हा कोयल आणि तिच्या सासूबाईंनी दिलासा घेतला. आता तिच्याकडे विवानसोबत काही वेळ घालवण्याची संधी होती. हळूहळू मी त्याला माझं प्रेम समजावून सांगू शकते, ती मनात म्हणाली. तेवढ्यात तिचे मैत्रीण परीचा फोन आला, प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिशनची आठवण करून देण्यासाठी. कोयल थोडी तणावात आली आणि विवानला मेसेज केला, तुम्ही वेळ देऊ शकता का? क्षणातच उत्तर आलं, हो, मी मदत करतो. तो घरी परतला. आनंदी मूडमध्ये कपडे बदलले. कोयलने मात्र डोळे खाली घालून काही बोलली नाही. कोयल, तू माझ्याशी बोलणं का बंद केलं आहेस? मला टाळतेस का? त्याने विचारलं. मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही आणि जर चालत असेल तर आपण फक्त कॉन्ट्रॅक्टरसारखं वागूया, ती म्हणाली किंचित उपरोधिक स्वरात. विवान मोठ्याने असला, पोट धरून. ती त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, काय एवढं विनोदी आहे? तो म्हणाला, कॉन्ट्रॅक्टर्स? एवढं वाईट शब्द वापरतेस? असा शब्द भांडार घेऊन तू गेट परीक्षा पास होणार नाहीस. तुला अजून बरीच सुधारणा हवी आहे. प्रॉमिसर? प्रॉमिसर? ती मनात म्हणाली. मी काय वचन दिलं त्याला? तो हसत म्हणाला, तू मला वचन दिलंस की आपल्या करारानंतर मी जे मागेन ते तू देशील. त्याने मोबाईलवर त्या कराराची सॉफ्ट कॉपी दाखवली. सिया नेमकं काय लिहून गेली त्या करारात? ती विचारात पडली. उद्या सकाळी पहिल्यांदा वाचायलाच हवं. ती म्हणाली, तुम्ही स्वतः सक्षम आहात, तुम्हाला मी काय देणार? खरंच? तो जवळ आला आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला. अगदी काही दिवसांनी ती त्याच्याकडे इतकी जवळून पाहत होती. तो अलगद तिच्या तोंडातून पेन काढून घेतो, स्पर्श न करता. त्याची प्रत्येक हालचाल वेगवान आणि गूढ होती. तो तिच्याकडे हळूहळू झुकला. कोयलच्या मनात विचार सुरू झाला, त्याला स्पर्श करू नकोस, केलास तर सर्व संपलं. त्याचा तोल केला आणि तो तिच्यावरच पडला. अय्यो, ती किंचाळली. कमर दुखली. तो उठत म्हणाला, तू व्यायाम सुरू करायला हवा. पोट आणि कंबर मजबूत कर. तो अचानक थांबला, कारण कोयलने मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. तिच्या मनातच गाणं वाजायला लागलं, डर्टी माइंड, डर्टी माइंड. ती चेहरा झाकत हसू दाबत होती आणि विवान तिला पाहत मनातल्या मनात म्हणत होता, ही मुलगी माझं आयुष्य गोळ गोंधळात टाकते. कोयलच्या मनात हसू आवरायचं नव्हतं, पण तिने स्वतःला सावरलं आणि विवानला तिच्यापासून उठायला सांगितलं. तो अभ्यासात मदत करायला आला होता, पण त्याच्या नजरेत काहीतरी वेगळाच खेळ दिसत होता. हा खरंच माझा अभ्यासाचा वेळ वाया घालवतोय, ती मनात म्हणाली. पण त्याच्या या हटके, अनपेक्षित गोष्टींमध्ये काहीतरी तिला आवडायचं आहे. थोड्या वेळाने विवान तिच्या बाजूलाच बसला आणि प्रोजेक्टच्या कामात मदत करू लागला. त्याने तिचं सगळं नीटसं मांडायला मदत केली. रिपोर्टचं लेआउट आणि माहिती व्यवस्थित लावून दाखवलं. कोयल आनंदात हसली आणि नकळत त्याचा हात धरून थँक्यू म्हणाली. पण विवानच्या ओठांवर आलेलं खट्याळ स्मित पाहून तिला लगेच समजलं, चूक झाली आहे. क्षणातच त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि मांडीवर बसवलं. तू तू असं कसं करू शकतोस? तूच म्हणाला होतास ना मला एक संधी दे म्हणून. मग हे काय वागणं आहे तुझं? ती घाबरलेल्या, कंप पावलेल्या आवाजात म्हणाली, तुला काहीतरी समजायला हवं विवान. सोड मला.
तू चुकून मला स्पर्श केलास, मी दुर्लक्ष केलं, मग तूही तेच करू शकत नाहीस का? तिच्या डोळ्यात भीती आणि अपराधगंड दोन्ही उमटले होते. विवानच्या डोळ्यात मात्र काही वेगळाच भाव होता, तीव्र, ओढ निर्माण करणारा. त्याची नजर तिच्या शरीरावर फिरली आणि कोयलला त्या नजरेखाली जणू काही आग लागल्यासारखं वाटलं. तो तिच्या जवळ झुकला. तिच्या चेहऱ्यावर हलकेच श्वास सोडले आणि ती एका क्षणासाठी तंत्रित गेली. तो तिच्या कानाशी झुकत हळू आवाजात कुजबुजला, मी तुला प्रेम करतो आणि लवकरच ते सिद्ध करून दाखवेन. विवानच्या नजरेसमोर कोयलचा चेहरा आला. ती जेव्हा त्याचे बोल आठवायचा प्रयत्न करत होती तेव्हा ती किती गोड दिसत होती. कदाचित ती विचार करत असेल की तो अचानक तिच्या इतक्या जवळ का येतोय. गेल्या काही दिवसात त्यांच्या नात्यात गैरसमज आणि अफवांमुळे अंतर निर्माण झालं होतं. सिया आणि विवान यांचं नाव एकत्र घेतलं जाऊ लागलं होतं. अफवा होती की त्यांचं काहीतरी चालू आहे. विवानला माहीत होतं की या सगळ्या गोष्टींनी कोयलला किती सहन करावं लागलं, पण ती मात्र प्रत्येक क्षणी त्याच्या आणि कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली होती. एकदा विवानने पाहिलं, कोयल आणि त्याची काकू सारिका यांच्यात जोरदार वाद सुरू होता. सारिका त्याच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह लावत होती आणि कोयलच्या विश्वासाची चेष्टा करत होती. त्याच्या संस्कारांवरच तिने बोट ठेवलं. मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. तो अशा गोष्टी करू शकत नाही. तो कुणासोबतही बेकायदेशीर नातं ठेवेल. ही गोष्टच अशक्य आहे. लोकांच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवणं थांबवा काकू. विवान यशस्वी आहे म्हणून त्याचे शत्रू त्याला खाली खेचण्यासाठी असं अफवा पसरवत आहेत, कोयलने ठाम आणि अभिमानाने सांगितलं. हे ऐकून विवान हादरला. त्याची आई वाद शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण काकूने आईलाही सोडलं नाही. इतकी खात्री कशावरून कोयल? सिया तुमच्या घरात 15 दिवस राहिली. एकाच छताखाली विवान आणि ती होते. तुला कसं माहीत की त्या दोघांमध्ये काही झालं नाही? घरचे सगळे अंध आहेत का? आणि कोण जाणे, या घरच्यांपैकी काही जण स्वतःच्या आयुष्यातही असं काही करत असतील. असं म्हणत सारिकाने विवानच्या आईचा अपमान केला. विवानला तिच्यावर आवाज उठवावासा वाटला, पण कोयलच्या शब्दांनी त्याला थांबवलं. वा काकू, तुमची विचारसरणी पाहून तर मी थक्क झाले. म्हणजे तुमच्या मते प्रत्येक उच्चभ्रू व्यक्तीचं परपुरुषाशी काहीतरी नातं असतं का? मग तुमच्या नवऱ्याचं काय? त्यांचंही असंच काही आहे का? कोयलने थेट घाव घातला. सारिका भडकली आणि तिने हात उगारला, पण कोयलने तिचा हात पकडला. मी ती कोयल नाही जी कधी संदीप सोबतच्या नात्याच्या आरोपांवर शांत बसली होती. आता मी मिसेस कोयल विवान आहे. माझ्या नवऱ्यावर आणि माझ्या सासूबाई मेघा यांच्यावर आरोप करण्याची हिंमत कशी झाली तुमची? अजून एक शब्द जरी चुकीचा काढला तर मी सगळ्यांसमोर तुमच्या नवऱ्याचं आपल्या शेजारच्या काकूसोबत असलेलं भूतकाळातील नातं उघड करीन. सारिका थरथरली. ती विश्वास ठेवू शकत नव्हती की तिच्या नवऱ्याबद्दल असं काही खरं असू शकतं. पण कोयलने तिच्यावरचं तिचं औषध वापरलं. पुरावा कुठे आहे की तुमच्या नवऱ्याने असं काही केलं नाही? तोही त्याच्या सेक्रेटरीसोबत महिनाभर एकाच घरात होता ना? कोयल म्हणाली. तिच्या आवाजात कटाक्ष होता. काकू डोळ्यात पाणी आणून ओरडली. तू माझ्या नवऱ्याला बदनाम करू शकत नाहीस. तो असा माणूस नाही. मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. कोयलने शांतपणे उत्तर दिलं. अफवा म्हणजे असं काहीतरी असतं ज्याला ना पुरावा असतो ना अर्थ. त्या फक्त लोकांच्या आयुष्याशी खेळतात. ज्यांच्यावर आरोप होता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. मी स्वतः ते अनुभवलंय. मी माझं कुटुंब, माझा आत्मविश्वास, माझा आनंद सगळं गमावलं. लोकांच्या खोट्या गोष्टींनी माझं आयुष्य नरक बनवलं. कोणी दिला त्यांना अधिकार दुसऱ्यांच्या चारित्र्यावर निर्णय देण्याचा? तिच्या या भावनिक शब्दांनी सारिका कोसळली. तिने विवानच्या आई आणि कोयल दोघींना माफी मागितली आणि लाजेने घर सोडलं. त्या घटनेनंतर विवान खूप विचारात गेला. त्याला जाणवलं तो स्वतःही कधीकाळी कोयलवर आरोप करत होता. तिलाही संदीपसोबत जोडून पाहिलं होतं. ती चूक होती, फार मोठी चूक. आता त्याला तिच्या वेदना कळत होत्या. अपराधगंडाने त्याचे डोळे पाणावले. ती मला माफ करेल का? तो स्वतःशी म्हणाला. फक्त सॉरी म्हणणं खूप छोटं वाटत होतं. त्याने तिच्या भावनांशी खेळ केला होता आणि तिच्या प्रेमाला दुखावलं होतं. आता एकच गोष्ट त्याला ठाऊक होती, तिचं प्रेम कधीही तिच्या डोळ्यांतून निघून जाऊ देऊ नये. त्या रात्री विवान स्टोर रूममध्ये गेला. तिथे त्याने तिचं जुनं मेमरी मॅजिक बॉक्स उघडला. तिच्या डायरीच्या शेवटच्या पानावर एक नवी ओळ दिसली. मिसेस कोयल, द न्यू बिगिनिंग लास्ट फॉर एव्हर. याचा अर्थ ती त्याच्यावर प्रेम करते. त्याने आधी का पाहिलं नाही हे? कदाचित कोयललाही हा बॉक्स सापडला असेल. ही ओळ म्हणजे तिच्याकडून संकेत आहे का की ती आता फक्त त्याच्यावरच प्रेम करते, की ती हे सर्व फक्त नातं निभावण्यासाठी करत आहे? विवानच्या मनात प्रश्नच प्रश्न होते. त्याला सत्य समजून घ्यावंच लागणार होतं त्याच्या निर्णयाच्या आधी.
कोयलने इंटर्न्स पूर्ण केले आणि सियाविषयी काही माहिती मिळाली का ते विचारून संदीपला भेटायला गेली. त्याने सांगितले की त्याला काहीच ठोस माहिती सापडली नाही, पण सिया थोडी गुप्तचालक वाटते. त्याने एक सुचवण दिली. सियाविषयी तपशिलाविशेष मिळवायचे असतील तर तिला कोयलच्या वडिलांकडून माहिती घ्यावी, कारण तेच सियाला विवानच्या आयुष्यात घालवणारे होते. संदीपच्या टोमणेपटातून डोके हलवत कोयलने त्याचा खांदा थपटला आणि वडिलांवर आरोप करू नको असं सांगितले. काही दिवस लागले, पण अखेर कोयलला वडिलांनी सियाविषयी मौखिकरित्या कथा सांगायला सुरुवात केली आणि त्यांनी एक मोठा रहस्य उघड केलं, जे कोयलला आत्तापर्यंत माहीत नव्हते. सिया अगदी लहान असताना अनाथ होती. माझ्या मित्राने तिला दत्तक घेऊन आपल्या घरी आणलं. ती खूप मदत करणारी होती आणि जेव्हा मी तिला विवानबद्दल सांगितलं तेव्हा ती लगेच मदतीला तयार झाली, असे वडिलांनी सविस्तर सांगितले. कोयल हळूच समाधानी झाली आणि सावधगिरीने त्या सर्व गोष्टींचे रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली, वडिलांना कळाल्याशिवाय. नंतर ती रेकॉर्डिंग सासूबाईंना दिली. छान काम केलंस कोयल. आता आपण त्या अनाथ निवासातील अधिक माहिती उघड करूया, सासूबाईने ठणकावून म्हटले आणि दोघींनी भेट देण्याची तयारी केली. त्यांनी घरात येणाऱ्या पूजेसाठी काही भेटवस्तू आणण्याचा बहाणा करून अनाथ निवासाकडे निघाल्या. अनाथ निवासातील एका परिचारिकेने सियाची व्यथा ऐकवत सांगितलं, मी सियाची तब्बल 10 वर्ष काळजी घेतली. ती पूर्वी खूप मृदू स्वभावाची होती, पण तिला तिच्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीबद्दल पेट असायचा. ती तिची मैत्रीण कुणाला जास्त आवडू देत नव्हती असं वागायची. अगदी तिच्या दत्तक घेणाऱ्या कुटुंबाला सुद्धा सोडायची इच्छा वाटत नसे. एका दिवसाला तिची ती जवळची मैत्रीण आजारी पडली आणि त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी पैसे नव्हते. शेवटी ती सरकारी रुग्णालयात गेली आणि दीर्घकाळ लढण्यानंतर तिची प्राणज्योत मालवली. सियाला या घटनेमुळे खूप वेदना आणि एकटेपणा अनुभवला आणि मग तिने दत्तक प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ही सियाची वेदनात्मिका पार्श्वभूमी होती. कोयलने विचारले, ती मैत्रीण कोण होती? अपर्णा, असं उत्तर मिळालं. हे ऐकून कोयलला आठवले की विवानच्या वडिलांनी अपर्णाच्या कॅन्सर उपचारासाठी वर्षभर आर्थिक मदत केली होती. विवान स्वतः अनाथांबद्दल खूप संवेदनशील असायचा आणि तो गुप्तदाता म्हणूनही अनेक अनाथ निवासांना मदत करायचा. सासूबाईंना सियाच्या घरी राहण्याच्या काळात घडलेली तिची वागणूक अनुभवून धक्काच बसला. मला वाटतं तिच्यासाठी डॉक्टरची गरज आहे. तिला विवानसोबत राहण्याची अनिवार्य सततची आस आहे. आम्हाला तिच्यामुळे वादळाचा सामना करावा लागू शकतो. देवा, माझा मुलगा ठीक राहो, असं म्हणत सासूबाईंनी छातीवर हात फिरवला. कोयलने सासूबाईंना पाणी घेऊन दिलं आणि त्यांना सांत्वन दिलं. आता सर्व गोष्टी एकमेकांशी जुळत चालल्या आहेत. ती आपल्याला जशी हिंमत नव्हती तशीच धोकादायक आहे. ती विवानसोबत राहण्यासाठी कोणतीही पातळी ओलांडू शकते. सध्या ती समजते की तिने तुम्हाला पराभूत केलं आहे, पण जर तिने विचार बदलला आणि वाटलं की तिला विवान घरी घेऊन जाईल तर ती खूप धोकादायक होईल. सावध राहायला हवं. सासूबाईंनी थरथरत हाताने तिचा कोपा धरला. कोयलने आश्वासन दिलं की कुटुंबाला काहीही होणार नाही. थोडा वेळ अनाथ निवासात घालवून त्यांनी मॉलकडे जाऊन काही भेटवस्तू खरेदी केल्या. सासूबाईंनी कोयलला तिच्या वाढदिवसासाठी एक ड्रेस विकत घेण्यास लावला. कोयलने काही कपडे ट्राय करून सासूबाईंना दाखवले. त्यामुळे तिची मनस्थिती थोडी सुधारली. त्यांनी रस्त्याच्या कडेच्या पाणीपुरीसुद्धा खाल्ली आणि आनंदाने घरी परतल्या. सासूबाई पाणीपुरीच्या मोठ्या चाहत्यात मोजल्या जातात. वय फक्त एक संख्या आहे. घरी परतताच कोयलला पाहून धक्का बसला. सिया खुर्चीवर आरामात पोटावर पाय टाकून बसली होती. सासूबाईंना तिची ही अंगी वागत बसण्याची शैली भयंकर खटकली. सिया तोंडाशी पाय हलवत बसली आणि जेव्हा विमान पायऱ्यांवरून येत होता तिने त्याच्या पावलांचा आवाज ऐकून रागावलेली व दुःखी दाखवणारी एक नाटक सुरू केले. ती अशी सावरायची, परिस्थितीनुसार रंग बदलणारी आहे. सासूबाईंनी खूपच वरवरची कमी स्वरातच म्हटले, भिवू नका आई, आपण लवकरच आपल्या घरातून हा कचरा फेकून टाकू. आता आपल्याकडे पुरावा आहे की हे घर कसं दूषित होत आहे. मी या दूषिततेला बाहेर काढीन. कोयलने मोठ्याने उत्तर दिले. हे ऐकून सियाला राग आला असावा. कोयलला भासलं की सियाला कुठेतरी गुप्त स्रोतांकडून कळालं आहे की त्या अनाथ निवासाला त्या दोघी भेट दिल्या होत्या. ती थोडीच खटकावून तिने सियाला उघड करायला आणि तिचा खरा स्वभाव सर्वांसमोर आणायला भाग पाडायचं ठरवलं. कोयलला भीती होती की सिया कुटुंबाला हानी पोहोचवेल, म्हणूनच ती स्वतः तिचा बळी बनण्यास तयार होती. कोणालाही दुसऱ्याला त्रास होऊ देऊ नका, हे तिचे उद्दिष्ट होते. सिया शांतपणे विचारते, आपण निघायचं? तिचा आवाज कमी आणि शांत होता. आई, आज मी उशिरा येईन, क्लायंट आहेत, प्रोजेक्टच्या अटींबद्दल चर्चा करायची आहे, असं विवानने आपल्या आईशी बोलताना सांगितले. कोयल वेदनेने कुरकुरली, तिच्या सुजलेल्या घोट्याला हलकेत सोडत.
अचानक तिचं डोकं गरगरू लागलं. सगळं जग तिच्यासमोर नाचत असल्यासारखं वाटलं. तिच्या नजरेसमोर विवान धुसर दिसू लागला आणि पुढच्या क्षणी तो तिला तिच्या आवडत्या BTS बँडच्या मेंबर तायेंग्युंग सारखा वाटला. ताय, आय लव्ह यू सो मच. माझ्या नवऱ्यापेक्षाही जास्त. ती बडबडायला लागली. स्वतःच्या तोंडातून शब्द बाहेर पडत आहेत हे जाणवताच तिने लगेच हात तोंडावर ठेवत स्वतःला थांबवायचा प्रयत्न केला. पण पाय थरथर कापत होते आणि तिचं मन तिचं ऐकणं बंद झालं होतं. आणखी बडबड कर ना प्रिये, सिया म्हणाली, बनावटी काळजी दाखवत तिला मिठी मारत. कोयलने तिला जोरात दूर ढकललं आणि ओठ वाकवत नाराजी दर्शवली. विवानने कोयलकडे पाहत डोकं खाजवलं. तिचं वागणं पाहून त्याला राग अनावर झाला. सियाबद्दल वाईट बोलायला तिने सुरुवात केली तेव्हा त्याने तिला कडक नजरेने पाहिलं. पण पुढच्या क्षणी ती अचानक रडत त्याच्या गळ्यात झेपावली. अगदी 2 वर्षांच्या मुलीसारखे. तिने हातपाय त्याच्या भोवती गुंडाळले, जणू काही बाळाला उचललंय असं वाटावं. विवानने हळू आवाजात तिला शांत करत खाली उतरवायचा प्रयत्न केला. तिची अवस्था पाहून त्याने ठरवलं आज तो घरातच थांबणार. मी डॉक्टरला बोलावतो, त्याच्या वडिलांनी म्हणत नजर खाली घातली. आई वडील दोघेही संकोचलेले होते. त्यांचं लक्ष एकदाही त्या दोघांकडे गेलं नाही. अंकल, मला वाटतं कोयलने अल्कोहोल घेतलंय. लोक नशेत असले की असंच वागतात, सिया म्हणाली. विवानला आश्चर्याचा धक्का बसला. विवान, मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. तुझी पत्नी आणि तुझी आई माझं बालपण जिथं गेलं त्या अनाथाश्रमात गेल्या होत्या, सिया म्हणाली अश्रू पुसत. विवानला तिची दया आली आणि त्याने आईकडे कारण विचारलं. पण आई अडखळत काहीच स्पष्ट बोलू शकली नाही. तेवढ्यात कोयलने विवानच्या चेहऱ्यावर जागोजागी किस करायला सुरुवात केली. तो तिला थांबवायचा प्रयत्न करत होता पण ती ऐकत नव्हती. आय लव्ह यू सर. मी तुला स्पर्श केला. आता शिक्षा दे ना. काय करणार आहेस माझ्यासोबत? मी तुझं आणि तुझ्या बाळाचंही ओझं उचलायला तयार आहे. मी स्ट्रॉंग आहे, ती म्हणाली डोळा मारत. विवानला तिच्या बोलण्याने वेळ लागत होतं. त्याच्या आईवडिलांनी कान झाकून घेतले आणि त्याच्याकडे बघून हसू लागले. तेवढ्यात सिया संतापली. तिने जबरदस्तीने कोयलला विमानपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला. पण कोयलने डोके हलवत ओरडली, अगं जादूगारिणी, दूर हो. तो माझा आहे बघ. आणि तिने विवानच्या ओठांवर किस केलं. हा आपला 10वा किस आहे, ती गर्वाने म्हणाली. नाही, तो माझा आहे. मला त्याच्यावर प्रेम आहे. तू मध्ये आलीस. खाली उतर, नाहीतर मी तुझं घोट चिरून टाकीन, सिया म्हणाली पाण्याचा ग्लास फोडत. पाहिलंस का माझा नवरोबा? तुझी देवदूत म्हणवणारी सिया प्रत्यक्षात जादूगारीण आहे. तू तिला नीट ओळखलंच नाहीस डंबो. कोयलने त्याच्या गालाला चिमटा काढत टोमणा मारला. विवान, तिला खाली उतरव. तिला तुझ्याजवळ उभंही राहायचं नाही. ती तुझ्या लायक नाही. तिला आयुष्यातून बाहेर काढ. मी आहे ना तुझ्यासाठी. तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज एका महिन्यात संपणार आहे. तोपर्यंत आपण मित्र म्हणून एकत्र राहू शकतो, सिया म्हणाली. विवानला तिचं वागणं विचित्र वाटलं. ती नेहमी प्रेमळ असायची, पण आज ती कोयलला ठार मारण्याची धमकी देत होती. वा, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स, कोयलने टोमणा मारला. सियाने रागात तिला खाली खेचलं. विवान, सिया मानसिकदृष्ट्या आजारी आहे. तिला तुझं वेड लागलंय, आईने स्पष्ट केलं. तुझ्या आईला मी आवडत नाही म्हणून ती तुझ्या मनात माझ्याविषयी विष ओतते आहे. मी तिला सोडणार नाही, सिया ओढत आईकडे धावली. विवानने तिला पकडलं आणि ग्लासचा तुकडा खाली ठेवायला सांगितलं. ती ठेवणार नाही जोपर्यंत तू तिचं प्रेम स्वीकारत नाहीस. बघ, तुझी देवदूत आता धमक्या देते. चल, तिला उपदेश कर ना. तू त्यात माहीर आहेस, कोयलने चिडवत म्हटलं. विवान, सगळ्यांना सोड. मी तुला यशस्वी बिझनेसमॅन बनवलं. माझ्याशिवाय तू काहीच नाहीस. आता तू तो उपकार फेड. मी तुला इतकं प्रेम देईल की तू कोयल आणि तुझे पालक सगळे विसरशील, सिया म्हणाली. तिचा निर्दयी चेहरा आता मुखवट्या आडून स्पष्ट दिसत होता. विवानच्या मनात तिच्याबद्दलचा तिरस्कार वाढत गेला. तेवढ्यात कोयलने सियाच्या पाठीवर नखांनी ओरबाडलं. सियाने रागाने तिच्याकडे पाहिलं. म्हणजे तू विवानला विसरायला लावणार आहेस का? की त्याला नेहमी औषधं देऊन बेशुद्ध ठेवणार आहेस? की मेंदूचं ट्रान्सप्लांट करणार आहेस? दुसरा पर्याय जास्त सोयीचा वाटतो कारण तुला ड्रग डीलर्सची ओळख आहे, कोयलने तिला कोपऱ्यात गाठलं. सियाने एकदम श्वास घेतला आणि कोयलच्या गळ्याला धरलं. लहान उंदीर, माझ्याशी खेळायचा प्रयत्न करू नकोस, ती गुरगुरली. तुझं अपवित्र थुंकी माझ्यावर उडवू नकोस, मला घृणा येते, कोयल म्हणाली आणि तिला लाथ मारली. त्या क्षणी तिचा चेहरा रागाने तेजाळला होता. विवानला आपल्या बायकोचं ते रूप पाहूनच थोडा थक्क झालं. सियाने ग्लासचा तुकडा जमिनीवर फेकला. मी तुला सौम्य पद्धतीने दूर करायचं ठरवलं होतं, पण आता नाही. तुला धडा शिकवेन. जो दुसऱ्याच्या व्यक्तीवर हात ठेवतो त्याला शिक्षा मिळायलाच हवी, जादूगारणी, ती गर्जली. पण तू पाणीपुरी खाल्ल्यानंतरही एवढी नॉर्मल कशी?
सिया अनाहूतपणे बोलली आणि सत्य बाहेर आलं. कारण तिला अल्कोहोल आणि सिडेक्टिव्हचा उच्च टॉलरन्स आहे. ती खास मुलगी आहे जिची ही देणगीच म्हणावी. कितीही द्रवात मिसळलं तरी ती अल्कोहोलचा वास ओळखते. विवानची आई हसत म्हणाली. अचानक विवाने एक जोराची चापट असल्याचा आवाज ऐकला आणि त्याने पटकन वळून पाहिलं. सिया जमिनीवर कोसळली होती तर कोयलने हात झटकत उभी राहिली. अरे हो, अजून एक गोष्ट सांगायची राहिली. कोयल तायक्वांदोमध्ये चॅम्पियन आहे. विवानची आई डोळा मारत म्हणाली. विवानला विश्वास बसत नव्हता आणि हीच मुलगी अंधाराला घाबरते. त्याने मनात हसत विचार केला. अपमान सहन न झाल्याने सिया रागाने उठली आणि तुटलेला काचेचा तुकडा हातात धरत कोयल जवळ आली. विवानने तिला थांबवायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. एक पाऊल पुढे टाकलंस तर हिचा घसा चिरून टाकेन, सिया गुरगुरली. विवान जागेवरच थिजला. त्याचे आईवडील घाबरले. कोयलच्या सुरक्षिततेसाठी चिंतेत पडले. तुला माहीत आहे का मी तुझ्यावर किती प्रेम केलंय? मी दत्तक होण्याचं मान्य केलं ते फक्त तुझ्यासाठी. पण जेव्हा मी तुझ्या जवळ आले तेव्हा तू आधीच या शेजारच्या मुलीवर प्रेम करत होतास. तरीही मी थांबले, वाट पाहत राहिले. जेव्हा तू माझ्या बेस्ट फ्रेंड अपर्णासाठी उपचारासाठी मदत केलीस त्या दिवशी मी पूर्णपणे तुझ्या प्रेमात पडले. मला कविता वगैरे आवडत नव्हत्या, पण तुला आवडतात म्हणून त्या लिहायला सुरुवात केली. पण मी कितीही सांगितलं तरी तू कधी समजून घेतलंच नाहीस, सिया म्हणाली दुःखी चेहऱ्याने. अपर्णाला विवान आवडायला लागला होता. तिने त्याला थँक्यू कार्ड लिहिलं. पण त्या कार्डमुळे या वेडसर सियाने गैरसमज केला. सियाने अपर्णाच्या औषधात हळूहळू विष मिसळलं आणि तिचा संथ वेदनादायक मृत्यू घडवून आणला. ही माहिती आम्हाला त्या नर्सकडून मिळाली जिने आधी बोलू नये असा इशारा मिळाला होता. कोयलने विवानच्या पालकांना सांगितलं, डोळ्यात वेदना घेऊन. विवान स्तब्ध झाला. तिने आपल्या बेस्ट फ्रेंडलाच माझ्यासाठी मारलं हे त्याला पचलं नाही. गप्प राहा कोयल, मला तुझा तिटकाळा आहे. तू मरशील तर विवान माझा होईल, सिया म्हणाली आणि कोयलचा घसा चिरायचा प्रयत्न केला. तेवढ्यात लाकडी शोपीस तिच्या हातावर आपटला. कोयलला तिच्या पकडीतून सुटायची संधी मिळाली. विवानने कोयलला ओढून घेतलं. सिया वळली आणि तिने एका ओळखीच्या आवाजाकडे पाहिलं. तेथे श्यामकाका आणि संध्या काकू उभ्या होत्या. माझ्या मुलांना जर इजा झाली तर मी कशी वेडी होते हे तुला माहीत नाही, संध्या काकूंनी सियाच्या मानेत घट्ट पकड घेत म्हणाल्या. आई तिला सोड, ती आजारी आहे. संदीपने पोलिसांना बोलावलंय, ते येत आहेत, कोयल विनवणी करत म्हणाली. तीच कोयल जिचा गळा काही क्षणांपूर्वी चिरला जाणार होता. माझ्याशी बोलायचं नाही, एवढ्या मोठ्या गोष्टी तू माझ्यापासून लपवल्या. माझी वेळेवर शंका आली नसती तर काय झालं असतं माहीत आहे का? स्वतःला सुपरवुमन समजतेस का? तिला सुधारता येईल असं वाटतं तुला? मी संशय घेतला तेव्हाच जेव्हा तू तुझ्या वडिलांकडे सियाबद्दल विचारू लागलीस. सासूबाईंना यात ओढलंस पण आईला नाही, हां? संध्या काकूंनी तीव्र आवाजात म्हणत सियाच्या हातावर ठोसा मारला. सिया स्वतःला मोकळी करण्यासाठी त्यांना मारण्याचा प्रयत्न करू लागली, पण काकू सजग होत्या. त्याने तिचा हात वळवला आणि पाठीत दाब दिला. सिया वेदनेने ओरडली. तुझ्यामुळे माझ्या मुलीला यातना भोगाव्या लागल्या, तुझ्यामुळे. काकूंनी तिच्या डोक्यावर दोनदा हात मारला. सियाचे अश्रू थांबेनात. कोयल आणि विवानची आई तोंड उघडेच ठेवून पाहत राहिल्या. प्लीज मला वाचवा, सिया किंचाळली. तेवढ्यात पोलीस आले. एक महिला कॉन्स्टेबलही होती. त्यांनी सियाला अटक केली. कोयलने सिया, स्वप्नाली आणि संदीप विरुद्ध पुरावे दिले. स्वप्ना आणि संदीप घराबाहेर शांत उभे होते. स्वप्ना रडत कोयलला मिठी मारते. संदीपचं खरं प्रेम मला त्याच्या गैरहजेरीत कळालं. त्याची किंमत उशिरा कळाली. सॉरी कोयल, आणि थँक्स, तू आम्हाला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न केलास. मला कळालं की तुला माझ्या चुलत भावावर, विवानवर किती प्रेम आहे. तू आधी संदीपला आवडत होतीस, त्याबद्दल मी तुला माफ करते, ती म्हणाली डोळा मारत. कोयल हसली. संध्या काकूंना आपल्या मुलीचं निरपराधित्व सिद्ध झालं याचा आनंद झाला. त्या अपराधी झाल्या. सॉरी कोयल, माझं सॉरी तुझ्या यातना मिटवू शकत नाही, पण वचन देते पुन्हा असं कधी होणार नाही, असं म्हणत त्यांनी कान पकडले. कोयल धावत गेली आणि आईला मिठी मारली. देवा, माझ्या आयुष्यात ही खरी सुखाची वेळ आणल्याबद्दल धन्यवाद, ती म्हणाली. विवान सगळं शांतपणे पाहत राहिला. अचानक सियाने महिला कॉन्स्टेबलच्या पकडीतून सुटका करून घेतली आणि कोयलचा हात पकडून तिला घट्ट मिठी मारली. संध्या काकूंनी तिला सोडवायचा प्रयत्न केला. विवानही धावत गेला. कोयल, तू आणि तुझं कुटुंब संपून जाल. विवान भिकारी होईल. त्याच्या कंपनीचे सगळे शेअर्स मी विकलेत. लवकरच त्याला मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपात अटक होईल. त्याच्या सुटकेसाठी तू विनंती करशील. सिया तिच्या कानाशी कुजबुजली आणि वेड्यासारखी हसू लागली. कोयलच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. तिने विवानकडे पाहिलं पूर्ण काळजीने.
कोयलच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. विवानने कोयलचा हात धरला आणि हलकं हसत म्हणाला, प्रिय पत्नी, मी सियाने काय कुजबुजलं ते ऐकलंय. काळजी करू नकोस, मी मूर्ख नाही. मी तिच्याकडून पॉवर ऑफ अटर्नीचे सगळे अधिकार परत घेतलेत. त्याच दिवशी ज्या दिवशी तिला घराबाहेर पाठवलं, तिला हुशारीने कागदावर सही करायला लावलं आणि सगळं नियंत्रण स्वतःकडे घेतलं. मला तिच्यावर संशय आला होता जेव्हा ती घर सोडण्यासाठी कारणं सांगू लागली. अभिने मला तिच्या ऑफिसमधल्या फसवणुकीबद्दल सांगितलं. हेच कारण तो तिच्याशी बोलणं टाळू लागला. मला तिला सुधारायची एक संधी द्यायची होती, कारण तिने माझ्या वाईट काळात मदत केली होती. पण तिने माझ्या कोमलतेचा गैरफायदा घेतला. मी आजच तिला तिच्या चुकीबद्दल विचारायचं ठरवलं होतं, पण मला काय माहीत तिच्या मनात असं काही असेल. विवान निराशेने म्हणाला. कोयलने खोल श्वास घेतला. विवान तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि माफी मागू लागला. मी तुला किती वेळा चुकीचं समजलं, तुला दुखावलं. मला माफ कर कोयल. ती हात छातीवर क्रॉस करून शांतपणे उभी राहिली. विवानची आई संध्या मावशीला सगळं सांगत होती. विवानने तिला नजरेच विनंती केली की ती कोयलला समजावून सांगावी. संध्या मावशी गंभीर आवाजात म्हणाल्या, आता माझं मूल मोठं झालं आहे. ती स्वतःचे निर्णय घेऊ शकते. मी तिच्यावर दबाव आणणार नाही. श्याम काका विवानकडे पाहून म्हणाले. विवान उभा राहा. विवानने त्यांचं ऐकलं. श्याम काका पुढे म्हणाले, कोयल, काही वेळा तेजस्वी सूर्यालाही काळ्या ढगांनी झाकून टाकलं की आपल्याला वाटतं सूर्यच काळवंडला आहे. पण खरं तर तसं नसतं. तसंच वाईट काळामुळे आम्ही तुझ्याबद्दल चुकीचं मत केलं. मोठं मन करून आम्हाला माफ कर आणि एकदा विवानला शेवटची संधी दे. त्याने तुझ्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टीही लक्षात ठेव. एखाद्या व्यक्तीचा न्याय करताना त्याच्या वाईट गुणांसोबत चांगले गुणही बघावे लागतात. कोयल काही क्षण शांत राहिली आणि मग हसत म्हणाली, ठीक आहे बाबा, पण मी आपला कॉन्ट्रॅक्ट कायदेशीरपणे वाढवणार आहे. पुढचे 6 महिने जर तो माझ्याशी नीट वागला तर आम्ही कायमचे साथीदार होऊ. नाहीतर, असं म्हणत तिने हात चोळत खोळकरपणे स्मित केलं. विवानने कपाळावर हात मारला. अरे देवा, आता आयुष्यात कॉन्ट्रॅक्ट हा शब्द ऐकायलाही नको. कोयल खळखळून हसली. त्यांच्या हसण्यात त्यांच्या आईवडिलांनीही सहभाग घेतला. काळ पुढे सरकला. छोट्या छोट्या भांडणांनी, माफींनी, गोड रोमॅन्सने आणि आनंदाच्या क्षणांनी त्यांचं आयुष्य रंगत गेलं. विवानच्या आयुष्यात कोयल आल्यापासून त्याचं जगच उजळलं होतं. ती आमो, ती आमो, तो गुणगुणला. शेवटी कोयलने त्या शब्दांचा अर्थ शोधून काढला. मी तुला प्रेम करतो. आणि ती जिंकली. काही महिन्यांनी कोयलने विवानला तिच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला आमंत्रित केलं. ती कादंबरी तिने लिहिली होती कारण विवानला कथा आणि कादंबऱ्या वाचायला खूप आवडायचं. विवानने ते पुस्तक वाचलं आणि हसला, कारण त्या कथेतला काही भाग त्यांच्या प्रेमकथेवर आधारित होता. कॉपी कॅट? विवान मनातच म्हणाला, पण तो गुपित त्याने कोणालाच सांगितलं नाही, ना तिच्या चाहत्यांना ना कुटुंबाला, कारण कोयलने त्याला त्या गुपिताचं लाच दिली होती, प्रेमाच्या सर्वात गोड पद्धतीने. 6 महिन्यानंतर त्यांचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपुष्टात आला आणि आता ते दोघं, विवान आणि कोयल, कायदेशीररित्या खऱ्या अर्थाने नवरा बायको झाले. कोयलने आपले शिक्षण पूर्ण केले आणि एका IT कंपनीत नोकरी सुरू केली. पण तिने लेखन कधीच सोडलं नाही. ती आपल्या कामासोबत पुस्तक लेखनातही तितक्याच जोमाने गुंतली होती. तिचं आयुष्य आता व्यवस्थितपणे मार्गावर आलं होतं. परीचं लग्न तिच्या आवडत्या व्यक्तीशी झालं, तर संदीप आणि स्वप्नाचं लग्न ठरलं होतं. सारिका काकूनेही स्वतःमध्ये चांगला बदल घडवला होता. दोन्ही मातांनी, संध्या मावशी आणि विवानची आई, पुन्हा जुन्या आनंदी दिवसांसारखं आयुष्य जगायला सुरुवात केली होती. सिया मात्र पूर्णपणे मानसिक संतुलन गमावली होती. तिचं वर्तन नियंत्रणाबाहेर गेलं म्हणून तिला मनोरुग्णालयात दाखल केलं गेलं. हे बघून विवानचं मन दुःखाने भरून आलं. अभिने सियाच्या उपचारांवर लक्ष ठेवलं आणि दर महिन्याला विवानला तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. विवानचा व्यवसाय उत्तम प्रकारे चालू होता. त्याने आणि अभिने मिळून एक नवीन ॲप तयार केलं, लव्ह मीटर. या ॲपचा उद्देश तरुणांना त्यांच्या भावना ओळखायला मदत करणं होता, म्हणजे खरं प्रेम आणि मोह यामधला फरक समजावणं. विवान म्हणायचा, माझ्या कोयलसारखी दुसरी कुठलीही मुलगी प्रेम आणि आकर्षण गोंधळून स्वतःला त्रासात टाकू नये. आता विवान मनोमन प्रार्थना करायचा, देवा, प्रत्येकाला माझ्यासारखाच एक जीवाभावाचा जोडीदार मिळो. कोयल विचार करत म्हणते, धन्यवाद देवा, तू मला संदीप नव्हे तर विवान दिलास. खरंच आहे, देव जे काही देतो ते नेहमी खास असतं. माझा नवरा माझ्यासाठीच बनवला गेला आहे. आम्ही नियतीने एकत्र आलो आहोत. प्रेडेस्टाइन्ड कपल. ती स्मित करत विवानकडे पाहते आणि त्या क्षणी तिला जाणवलं, प्रेम जेव्हा खरं असतं तेव्हा ते कराराने नव्हे तर आत्म्याच्या नात्याने कायमचं जोडून टाकतं. तर आपली तुझ्यात हरवलेली मी ही कथा आता इथे संपली आहे. आशा आहे की तुम्हाला आपल्या संपूर्ण कथेचे भाग आणि संपूर्ण कथा आवडली असेल. तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा.
व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन कथेची अपडेट तुम्हाला आधी मिळेल. धन्यवाद.